नमस्कार मंडळी, जय श्री महाकाल. पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता आपण निघतो उज्जैनला जायला. उज्जैनला म्हणजे उज्जैन महाकाल श्री महाकालेश्वर मंदिरमध्ये आपण जाणार आहे. त्यांची 2 तारखेला सवारी आहे, सगळ्यात लास्ट श्रावण सवारी आहे. म्हणजे कसं असतं, आपल्या इथे श्रावण चालू होतो ना, तर त्यांच्या इथे 15 दिवस अगोदर चालू होतो. तो शंकर देवाचा श्रावण असतो. तर त्याची सगळ्यात लास्ट सवारी असते एक शंकर आणि पार्वती देवीची. तर ती सवारी 2 तारखेला आहे. तर त्या 2 तारखेचं दर्शन करायला आपण चाललो आहे. तर जाताना आता मी पहिला रूट दाखवेन, कसं जायचं, काय जायचं, कुठल्या ट्रेनने जायचं, असे आपले 2-3 ब्लॉग येतील. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा, खूप मजा येईल जाताना. तर पुन्हा एकदा जय श्री महाकाल. तर मंडळी, जस्ट मुंबई सेंटरला पोचलो आता मुंबई सेंटरवरून तिकीट काउंटरवर जातो, तिकीट काढतो. तिकीट कितीची आहे ती तुम्हाला दाखवतो. बघा, हे तिकीट काउंटर आहे. इकडे समोरच्या ट्रेन लागतात. प्लॅटफॉर्म नंबर 2वरती ट्रेन लागेल. आणि हे जे आहे समोर तिकीट काउंटर आहे. आता जस्ट आपण तिकीट काढतोय. बघा, हे तिकीट काउंटर आहे. उज्जैनची तिकीट काढतोय आता आपण. तर तिकीट किती आहे ते तुम्हाला दाखवतो. तर जस्ट तिकीट काढली आहे. 240 रुपयाची तिकीट आहे, 1 पर पर्सन. हा जनरल डब्याची तिकीट आहे. तर आत्ताचं जस्ट आपण तिकीट काढले, जनरल डब्याची तिकीट आहे. तर ती इथून जाताना मी जनरल डब्यातून जाणार आहे. तर जनरल डब्याचा प्रवास कसा असतो ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, आता तिकीट काढली ना, तर आपण अशी जस्ट खाली उतरायला आहे. गाडी आपली 7:20ची आहे. तर लवकर येऊन, थोडंसं गर्दी असेल म्हणून लवकर आलो आहे. बघा, आता आपण एंट्री मारले ते खालती उतरून, आणि प्लॅटफॉर्म नंबर 2वरती आपली गाडी येणार आहे. जस्ट आपली गाडी आली आहे इंदोर टू मुंबई सेंट्रल. तर त्या गाडीत आपण चढतो. हा जनरल डबे आहेत, पुढे 2 आणि बाकी 1. आत्ता झालेत 8:55. जस्ट गाडी निघाली आहे. आणि कॅमेरा थोडासा ब्लर दिसतो आहे, कारण आतमध्ये ना आपण. तर आपल्या ह्याच्यात फुल पब्लिक आहे सोबत. तर आता जाऊ. गाडी जस्ट निघाली आहे करंट. आता ही गाडी डायरेक्ट बोरिवलीवरून वापीवरून नॉनस्टॉप पुढे जाईल. दाखवतो तुम्हाला हळूहळू मी काय रूटने जाते गाडी. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. जस्ट आता आपली गाडी निघाली आहे मुंबई सेंटरवरून. थोडासा पावसाचं वातावरण झालं आहे. 9:36 झाले आणि आता आपण जस्ट बोरिवलीला पोचलो आहे. गर्दी बघू शकता तुम्ही गाडीला. जस्ट आपण आहे ना बोरिवलीवरून डायरेक्ट वापीला आलो आहे. वापी स्टेशन आहे. तर आता इकडून डायरेक्ट सुरत, म्हणजे सुपरफास्ट गाडी आहे. आता आपण जस्ट वलसाडला पोचलो. 11:38 झाले. आता जस्ट आपण नवसारीला पोचलो आहे. 12:06 झाले आता. पुढे बघू. आता आपण उज्जैनच्या 1 स्टेशन अगोदर आहे. तर तुम्ही सिनेरी बघू शकता. जस्ट आपण आता उज्जैनला पोचलो आहे. जस्ट आता आपण उज्जैनला पोचलो आहे. सकाळचे वाजले 7:30. बघू शकता तुम्ही पाठी. बघा, 7:30 वाजले. जस्ट मुंबईला पोचलो आहे. तर मंडळी, आता मी हॉटेलला पोचून
ब्लॉग इथेच एंड करेन हॉटेलच्या इथे. नंतर परत दुसरा ब्लॉग टाकेन. तर मी शेवटपर्यंत राहा. हे उज्जैन स्टेशनचं गेट आहे प्रॉपर. आणि इथून तुम्हाला मंदिराच्याकडे जायला ना 20-20 रुपये घेणार ऑटोवाले. ते डायरेक्ट मंदिराच्या इथे सोडणार. पर पर्सन 20 रुपये. उज्जैन जंक्शन. आता आपण गाडीत बसलोय. बघा जर जास्त सवारी असतील ना तर आता आपण आहे ना हॉटेलला चाललोय. 20-20 रुपये सवारी घेतात. तुम्ही कुठे पण जा, कुठे पण फिरा, तुम्हाला स्टेशनपासून मंदिरात जायपर्यंत 20-20 रुपये घेतात. हे बघा आता आपण उज्जैन सिटी आहे ना, उज्जैन सिटीमध्ये आलो. तुम्ही प्रत्येक ठिकाणी हॉटेल बघू शकता. पण मोस्टली तुम्ही जर उज्जैनला उतरलात ना तर उज्जैनच्या मंदिराच्या समोरच तुम्ही रूम घ्या, कारण हे असं लांब पडेल तुम्हाला. आणि इकडे फिरण्यासाठी एवढे मंदिर आहेत की तुम्ही जर एक एक तांदूळ एकेका मंदिरात टाकले ना ठेवलात तरी गोणी संपेल पण मंदिर जमणार नाही. अशी यांची कथा आहे. हे बघा रामाचं मंदिर. श्री लक्ष्मी नारायण नमो नारायण मंदिर. प्रत्येक घरात त्यांनी हॉटेल्स खोललेले आहेत. म्हणजे तुम्हाला हॉटेल्सची कमी नाही भेटणार. पण फक्त सीझनला आला जाता कशी सोमवारी सवारी आहे. त्याच्यामुळे जर सवारीच्या दिवशी तुम्ही एक दिवस अगोदर आलात तर तुम्हाला फुल रेट भेटणार. थोडासा रेट हा भेटेल पण तरी पण एवढा रेट नाही. 24 तासाचे रेट चालू आहे तिथे. म्हणजे 24 तासाला 1000 रुपये 1200 रुपये असा रेट आहे. एक सिंगल पर्सन असेल तर अजून कमी. सवारीसाठी आत्तापासून बॅरिकेड लावलेले आहेत. हे फुल पॅक असतात. सवारी येते ना असे बॅरिकेड सगळीकडे लावलेले दिसतात तुम्हाला. सगळे फुल पॅक येतात. तर आजूबाजूला जाण्यासाठी म्हणजे येण्यासाठी काहीच म्हणजे माणसांना आत येण्यासाठी काहीच जागा ठेवत नाहीत ते लोक. बघायला ना बघा इथे जागोजागी मंदिर आहे एकदम. पण आता उतरलो आहे आपल्या हॉटेलमध्ये प्रेम यात्री गोवा. तर मंडळी आता फ्रेश झालो आहे. आता मंदिरात जाते. तो आपला सेकंड ब्लॉग असेल. तर व्हिडिओ इथेच एंड करतो आहे. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला फॉलो करा. तर चला जय श्री महाकाल.